जर वर्षानुवर्ष तुमच्याही केसांना अजिबात वाढ नाही आहे तर 1 चमचा मेथी दाण्याचा वापर तुम्ही मी सांगते त्या पद्धतीनं एकदा नक्की करून बघा। तुमची केस गळती कमी होऊन केसांची वाढ दुपटीने व्हायला लागेल। अगोदरचे तुम्ही माझे केस बघू शकता, अगदी खांद्यापर्यंतच होते, पण आता छान कमरेच्या खालपर्यंत वाढलेले आहेत। 100% नॅचरल, ट्राईड आणि टेस्टेड अशी ही होम रेमेडी आहे। विशेष म्हणजे या होम रेमेडीमध्ये आपण कुठल्याही केमिकलचा वापर केलेला नाही। अतिशय कमी खर्चात कुठेही बाहेर न जाता घरातल्याच वस्तू वापरून तुम्ही तुमच्या केसांची गळती कमी करून केसांची दुपटीने वाढ करू शकता। जर एका आठवड्यातच तुमच्या केसांची गळती कमी होईल, केस लांबसडक, काळेभोर आणि घनदाट होतील असं जर तुम्हाला कोणी सांगितलं ना तर तुमचा पटकन विश्वास बसणार नाही, कारण माझा सुद्धा अगोदर विश्वास बसला नव्हता। पण मी अशा पद्धतीचे घरगुती होम रेमेडी करते ज्याच्यामुळे मला भरपूर फायदा झाला। आणि यामध्ये अजून एक सिक्रेट गोष्ट आपल्याला वापरायची आहे मेथी दाण्यांसोबत, ज्याच्यामुळे 100% तुम्हाला फायदा होईल। माझी सुद्धा केसांची गळती कमी होऊन केस वाढायला सुरुवात झाली। तर हा कमी खर्चात होणारा उपाय आहे, घरातल्याच वस्तू वापरणार आहोत। त्याच्यामुळे ना पार्लरमध्ये जाऊन इथून पुढे तुम्हाला कुठलीही हेअर ट्रीटमेंट करण्याची अजिबात गरज येणार नाही। फक्त त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की मला विचारा। तर चला, सगळ्यात अगोदर आपल्याला महत्त्वाची वस्तू इथे लागणार आहे ती म्हणजे मेथीदाणे। आता मेथीदाणे केसांसाठी 100% फायदेशीर आहेत, वरदान आहेत। फार पूर्वीपासून मेथीदाण्यांचा आपण केस वाढीसाठी वापर करतो। जर तुम्हाला केसांच्या भरपूर समस्या असतील तर तुम्ही आहारामध्ये सुद्धा मेथीदाण्यांचा नक्की वापर करा, खूप चांगला इफेक्ट येतो। मी माझ्या अनुभवावरून तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करते। तर चला, 1 चमचा मेथीदाणे इथे आपल्याला घ्यायचे आहेत। कधी कधी ना आपले केस भरपूर कोरडे होतात, निस्तेज होतात, तर मेथीदाण्यांमध्ये असलेलं लॅसिटिन नावाचा घटक आहे तो आपल्या केसांना घरच्या घरी नॅचरल कंडिशनिंग करण्याचं काम करतो। त्याच्यामुळे आपले केस पुन्हा एकदा मऊ, मुलायम आणि चमकदार दिसायला लागतात। आणि केस गळती जर तुम्हाला भरपूर होते असं वाटत असेल ना तर मेथीदाणे नक्की वापरा, कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं, निकोटिनिक ॲसिड असतं, जे आपल्या केसांच्या मुळांना घट्ट पकडून ठेवतात आणि त्यामुळे आपली केस गळती कमी होते। आता दुसरी गोष्ट आपल्याला इथं घ्यायचं आहे 1 ग्लास पाणी। आता मी इथं ना फिल्टर वॉटर घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे फिल्टरचं पाणी नसेल तर तुम्ही रेग्युलर पिण्यासाठी जे पाणी वापरतात ते वापरू शकता। शक्यतो बोरचं पाणी तुम्ही इथं घेऊ नका, किंवा जर तुमच्याकडे ते असेलच तर तुम्ही उकळवून थंड करून त्या पाण्याचा वापर करा, जेणेकरून तुमची केस गळती जास्त होणार नाही। आता इथं आपल्याला ही जी होम रेमेडी बनवायची आहे त्यासाठी शक्यतो तुम्ही स्टीलचं पातेलं घ्या किंवा स्टीलचं कुठलंही भांडं घ्या, ॲल्युमिनियमचं भांडं शक्यतो अवॉइड करा। आता 1 ग्लास इतकं पाणी आपल्याला या पातेल्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ना गॅस चालू करून आपल्याला पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। आता ही सगळी प्रोसेस आपल्याला एकतर मीडियम फ्लेमवर किंवा तुम्ही लो फ्लेमवर करू शकता, फक्त हाय फ्लेम गॅस ठेवायचा नाही। आता पाण्याला थोडीशी उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण टाकायचे आहेत 1 चमचा मेथीदाणे। आता आजकालची बदलती लाईफस्टाईल आणि कामाचा ताण याच्यामुळे खरं तर आपली भरपूर केस गळती होते। ती अगदी मोठ्या माणसांचीच नाही, लहान मुलांपासून केस गळती आणि केस पांढरे होणे ह्या सगळ्या समस्या होतात। आणि केस इतके गळायला लागतात, पातळ होतात, विरळ होतात की अगदी टक्कल पडेल की काय अशी सुद्धा भीती वाटायला लागते। तर अशा वेळी ना खरोखर 100% या घरगुती होम रेमेडीचा फायदा होतो, कारण या नॅचरल गोष्टींमध्ये असलेली सगळी पोषक तत्व आपल्या केसांच्या मुळांना मजबूती देतात, बळकटी देतात आणि त्याच्यामुळे ना आपली केस गळती कमी होते। केस गळतीसोबतच केस पांढरे होणे ही सुद्धा भरपूर जास्त समस्या आहे आणि ही समस्या जर लहान मुला-मुलींना झाली ना तर आपल्याला भरपूर टेन्शन येतं, कारण त्यांच्यावर आपण केमिकलचा सुद्धा जास्त वापर करू शकत नाही। तर अशा वेळी माझ्या मते घरगुती होम रेमेडी नक्की फायदेशीर ठरतात। कधी कधी घरगुती होम रेमेडीचा रिझल्ट उशिरा येतो, पण नक्की येतो आणि साईड इफेक्ट तर होतच नाहीत, कारण अगोदर आपण पॅच टेस्ट केलेली असते आणि ज्या गोष्टी आपल्याला सूट होतात त्याच आपण आपल्या घरगुती उपायासाठी वापरत असतो। तर चला, आता इथे ना आपल्याला मेथीदाणे मऊ होईपर्यंत हे पाणी जे आहे ते व्यवस्थित उकळवून घ्यायचे। मेथीदाणे या पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचेत। आता त्यानंतर आपल्याला एक ग्लास पाण्याचं साधारणतः अर्धा किंवा पाऊण ग्लास पाणी होईल तोपर्यंत आपण हे मेथीदाणे शिजवून घेतले आणि त्यानंतर गॅस बंद केलेला आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे। आता हे तयार करून घेतलेलं मेथीदाण्यांचं जे पाणी आहे ते केसांसाठी 100% फायदेशीर आहे, पण त्याच्यामध्ये अजून आपण 2 गोष्टी वापरणार आहोत, ज्याच्यामुळे खरोखर तुमची 100% केस गळती तर कमी होणारच आहे, सोबतच केसांची वाढ होण्यासाठी त्याचा फायदा होईल। आता हे मेथीदाण्याचं पाणी एका बाउलमध्ये आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता इतका छान याचा कलर आलेला आहे, कारण मेथीदाण्याची सगळी पोषक तत्व जे आपल्या केसांना गरजेचे आहे ती या पाण्यामध्ये आलेले आहे आणि हेच जादुई पाणी आपल्या केसांसाठी अगदी वरदानापेक्षा कमी नाही। सोबतच आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत खोबरेल तेल। आता कुठलंही तेल तुम्ही इथं वापरू शकता, घरगुती तेल आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर असतं। जर तुम्हाला तेल कसं बनवायचं हे हवं असेल तर चॅनलवर त्याच्या रेसिपी आहेत, तुम्ही एकदा नक्की चेक करू शकता। आता सध्या माझ्याकडे घरगुती बनवलेलं तेल संपलंय, त्याच्यामुळे मी खोबरेल तेल वापरलेलं आहे। खोबरेल तेल सुद्धा केस वाढीसाठी फायदेशीर ठरतं आणि प्रत्येकाच्या केसांना ते सूट होतं।
तुम्ही खोबरेल तेल सुद्धा वापरू शकता। इथं 2 चमचे मी खोबरेल तेल घेतलेलं आहे। आता तेलामुळे आपल्या केसांना छान मऊपणा येतो, केस आपले अजिबात ड्राय आणि कोरडे होत नाहीत आणि त्यामुळे सुद्धा आपल्या केसांची मुळं जी आहेत ती अगदी व्यवस्थित मजबूत राहतात। त्याच्यामुळे इथं खोबरेल तेल ॲड करायचं आहे। दोन्ही गोष्टी आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता या गोष्टीसुद्धा आपल्या केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी फायदेशीर आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला हे केसांच्या मुळांमध्ये म्हणजे आपल्या स्काल्पमध्ये, टाळूमध्ये व्यवस्थित मसाज करून अप्लाय करायचं आहे। आता तयार करून घेतलेलं हे मेथीदाण्याचं पाणी तुम्ही स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता। आठवड्यातून 2दा तुम्ही याचा वापर करायचा आहे, कारण याच्यामध्ये आपण तेल मिक्स केलेलं आहे। त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही हे केसांवरती अप्लाय कराल त्यामुळे केस थोडेसे चिकट होऊ शकतात। तर केस धुण्याच्या अगोदर 15 मिनिटं 20 मिनिटं तुम्हाला हे केसांवरती अप्लाय करायचं आहे। केसांवरती म्हणजे शक्यतो तुम्ही टाळूवरती जास्त अप्लाय करा, ज्याच्यामुळे हे टाळूमध्ये आपले व्यवस्थित ॲब्झॉर्ब होऊन केसांच्या मुळांना व्यवस्थित पोषण मिळेल, केसांची मुळं अगदी मजबूत होतील, त्यामुळे केस गळती होणार नाही। तर अशा पद्धतीनं तुम्ही हे ड्रॉपरच्या मदतीनं किंवा कॉटनच्या मदतीनं केसांवरती जसं तेल लावतो त्या पद्धतीने अप्लाय करून घ्यायचं आहे। आता तयार करून घेतलेलं हे मेथीदाण्याचं पाणी तुम्ही स्टोअर करण्यासाठी शक्यतो काचेची बॉटल किंवा बरणी वापरा, जेणेकरून ते अगदी व्यवस्थित राहतं। हे तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। वापरायच्या अगोदर ते अर्धा तास 1 तास बाहेर काढा। नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर तुम्ही हे केसांवरती अप्लाय करू शकता। तर छान पद्धतीनं मी हे स्टोअर केलेलं आहे। आता थोडंसं शिल्लक राहिले ते मी एका काचेच्या बरणीमध्ये सुद्धा स्टोअर करून घेते। आता हे तयार करून घेतलेलं मेथीदाण्याचं पाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा याच्यामध्ये तुम्हाला अजून एक पॉवरफुल गोष्ट वापरायची आहे, ते म्हणजे कांद्याचा रस। आता केसांची वाढ दुपटीने होण्यासाठी आपल्या केसांना कॅरेटीन भरपूर आवश्यक असतं आणि कॅरेटीन कांद्यामध्ये असलेल्या सल्फरमधून आपल्या केसांना भरपूर जास्त मिळतं आणि त्याच्यामुळे तुम्ही मेथीदाण्यांच्या पाण्यासोबत जर कांद्याचा रस वापरून बघितला तर 100% तुमची केस गळती कमी होईल, कारण हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे। आता हे तयार करून घेतलेलं सिरम आपल्याला या कांद्याच्या रसामध्ये इथं ॲड करायचं आहे आणि भरपूर इफेक्टिव्ह असं हे गोष्ट आहे जी आपल्या केसांसाठी फायदेशीर ठरणार आहे। अगदी घरच्या घरी आपण बनवलेला हा साधा सोपा उपाय आपल्या केसांच्या मुळांना भरपूर पोषण देणार आहे। त्याच्यामुळे आपल्या केसांची हेअर फॉलिकल्स, केसांची मुळं अगदी मजबूत होतील, स्काल्पमध्ये काही इन्फेक्शन असेल तर ते दूर होईल आणि केस गळती कमी होऊन तुमच्या केसांची काही आठवड्यांमध्येच वाढ व्हायला लागली आहे असं तुम्हाला सुद्धा जाणवेल आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सुद्धा सांगाल, कारण बऱ्याच अशा कमेंट्स आलेल्या आहेत ज्याच्यामुळे स्किन केअरमुळे, हेअर केअरमुळे तुम्हाला भरपूर फायदा झालेला आहे। थँक्यू सो मच, तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होतोय म्हणून। तर चला आता हे मी माझ्या केसांवरती अप्लाय करणार आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, आठवड्यातून तुम्ही 2 वेळा हेअर वॉश करत असाल तर अगोदर 10 ते 15 मिनिटं तुम्हाला हे केसांच्या मुळांमध्ये अगदी व्यवस्थित लावून हलक्या हाताने मसाज करायचा आहे, ज्याच्यामुळे केसांची मुळं मजबूत होतील। केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सगळी पोषक तत्व आपल्याला याच्यामधून मिळणार आहेत आणि त्यानंतर माइल्ड शॅम्पूने आपल्याला हेअर वॉश करायचा आहे। काही दिवसातच तुम्हाला सुद्धा भरपूर चांगला रिझल्ट मिळणार आहे। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। मेथीदाण्याचा वापर तुम्ही केसवाढीसाठी करता की नाही हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ।